माझ्या ब्लॉग मध्ये व्ह्यू वाढतील, तुझी फेमस होतील तू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला रोहित या चॅनलवरती. हा आहे माझा नवीन ब्लॉग आणि ह्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहे पुण्यापासून जवळ असलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं जे 6वं आणि मानाचं ज्योतिर्लिंग आहे असं भीमाशंकरला. तर जाताना आम्ही मोशीवरून निघालो आहे आणि मोशीमधून जरा पुढं आल्यानंतर सिद्धिविनायक वडापाव म्हणून एक वडापावचं शॉप आहे, तर तिथं आम्ही थांबलोय तिथला वालवरती. आणि आजचा आमचा प्लॅन अचानक ठरला. तर हे माझे सगळे सहकारी आहेत जे आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही जाणार आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंगालाचे दर्शन करण्यासाठी. तर सकाळचे किती वाजले तो? सकाळचे 10 वाजलेत. तसं आम्ही निघालेलो 7 वाजता, पण सगळे एकत्र येण्यासाठी थोडा टाईम गेला आणि त्यामुळं आता चालले. आता सगळे नाश्त्यासाठी थांबलो आणि सगळ्यांचा नाश्ता चालू आहे. आता मी ऑर्डर केली मिसळ आणि इथली मिसळ अशी छान आहे आणि झणझणीत आहे असं सगळ्यांचं मत आहे. तर त्याला बघूया आपण मिसळ. आणि हा जयेश आहे, तरी त्याची मिसळ. तुम्ही इथली गर्दी बघू शकता आणि इथली गर्दीवरूनच समजतंय की इथली टेस्ट कशी असेल. तर तुम्ही तर भीमाशंकरचा प्लॅन करत असाल तर अवश्य इथं एक वेळ भेट द्या. सगळेच मस्तपैकी अशी झणझणीत मिसळ एन्जॉय करायला लागलेले आहेत. मस्त मिसळ खाऊन झाल्यानंतर आम्ही मागवला चहा. ते म्हणतात ना, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवा, तसं. आणि तर सांगतील आमचा सहकारी अर्जुन. तर चला आता आपण इथं नाश्ता वगैरे चहा वगैरे पिऊन झालेला आहे आमचा. कसं वाटलं? आम्ही आता नाश्ता आणि चहा एकदम क्वालिटी एक नंबर वाटला. सिद्धिविनायक वडापावल्यापेक्षा आपण सध्याला आता आपण इथून सरळ निघणार आहे आता भीमाशंकरला. आपल्या जाण्याचा मार्ग असणार आहे की आता इथून चाकण मार्गे राजगुरुनगर मार्गे जाणार आपण. तर जाताना पाऊस आणि ह्या पावसामध्ये आमची ट्रिप चालू आहे. आम्ही राहतो चिंचवडमधून. चिंचवड टू भीमाशंकर असं म्हणता येईल त्या ट्रिपला. आणि माझ्या ट्रिप म्हणजे आमच्या ट्रिपमध्ये मी एकटा नसून हे आमचे जयेश से हाय किंगचं चाललंय आणि आमच्या इथले सगळेजण फोटो काढण्यात व्यस्त आहेत. तर चला आपण बघूया कशी होते ट्रिप, काय होते, पुढं काय घडणार आहे. तर माझ्यासोबतच राहा, तर आपण पुढं आणखी भरपूर काय मजा मस्ती करणार आहोत. तर चला मित्रांनो, बघू शकता तुम्ही आम्ही राजगुरूवरून डाव्या हाताला टर्न घेतला आणि बघता तर काय झाले, आमची झाली गाडी पंक्चर. हां, पहिली 7:30 पहिला नंबर पहिला हादरा. राजगुरुनगरहून भीमाशंकरकडे जाण्यासाठी जसं आम्ही लेफ्ट घेतला तसं गाडी गेली एक छोटंसं पाणी भरलेलं त्या डबऱ्यामध्ये. त्या डबऱ्यामध्ये गेले तिथं मध्ये मला वाटतं काही खेळा वगैरे काहीतरी टोचला असेल, त्यामुळं गाडी पंक्चर झाली. आता इथं तर दिसते समोर टायर लावलाय बघा. तिथं एकदा विचारून बघतो तिथं निघते का पंक्चर. नाहीतर काय पेट्रोल पंपा शेजारी एक दुकान होतं ते बंद होतं, त्याच्यासमोर दुकान होतं ते पण बंद होतं. आता हे तर दिसते, इथं बघूया आपण आता काय होतंय. त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं, म्हटले त्या डेअरीच्या तिकडं. आता एकतर त्यांनी एकाने सांगितलेलं पेट्रोल पंपाच्या पाठीमागे, पण आपण ऑलरेडी पुढं आलोय. तर त्यामुळे आता खूप आता येतोय वरून येतोय झिम पाऊस आणि त्याच्यामध्ये आपण चाललोय. आणि वरून रोड आला, इथं एक पंक्चरचं दुकान बंद होतं, समोरचं दुकान बंद आहे, पेट्रोल पंपाच्या शेजारी दुकान होतं ते पण बंद आहे. आता 2 रोड जातात, हा पण भीमाशंकरला जातो आणि हा पण भीमाशंकरला जातो. तर ह्या रोडने आपण जातोय कारण कसं आहे, जाता जाता पंक्चर पण काढून होईल आणि आपल्याला जवळ पण भेटेल. तर चला. त्याला गेअरची गाडी येत नाही आणि तो नॉन गेअर एक्सपर्ट आहे. तर ह्याचे गेअर कसे असतात, पाठीमागे असतात. पाठीमागे निघाले गेअर. चला. 100-200 मीटर आतमध्ये गेल्यावर तिकडं माझ्या मित्राचा फोन आला मला की बाबा तुम्ही चुकीच्या रस्त्याने चाललाय, तर त्या रस्त्याने नाही तर ह्या रस्त्याने जायचं आहे. तर आता मी रिटर्न गाडी घेऊन चाललोय माघारी. बघू आता काय होतंय, पंक्चर निघते का ट्यूबच बदलावी लागते. एवढं फिरून झाल्यावर शेवटी आम्हाला एक पंक्चरचं दुकान भेटलं. तिथं दादाने ट्यूब काढून घेतली, चेक करायला लागले. त्यांना पंक्चर सापडली, पण म्हटलं पंक्चर नेमकी झाली कशानं. आणि देवाची कृपा म्हणावं लागेल की एकच पंक्चर निघाली. आणि आता बघूया म्हटलं आधी ते पंक्चर झाली कशानं ते मला दाखवा म्हटलं.
काय होत. हे बघा, हे घुसलं होतं टायर मध्ये. गाडीची पंक्चर काढून झालेली आहे आता. तर निघूया आपण आता पुढच्या मार्गासाठी. पंक्चर काढून झाल्यावर हवा वगैरे चेक करून टायर व्यवस्थित आवळून घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासात. आणि बोलता बोलता मागं जो समोर तो बसला होता त्याला मी म्हटलं, अरे म्हटलं बघ ना आज काय मागं लागले, एक तर आपलं गाडी पंक्चर कधी होत नाही, पंक्चर झाली. तर ते एक वाक्य बोलला, म्हटला तुमचं नशीब चांगलं आहे की पंक्चर जंगलाचा भाग लागायच्या आधीच झाली. म्हणजे जंगलाच्या भाग लागायच्या आधीच पंक्चर गाडी झाली. तर जंगलाचा भाग लागला असता तर तिथं कुठं शोधणार तुम्ही पंक्चरवाला वगैरे काय. तर म्हणजे बघा ना, मी ज्या गोष्टीला निगेटिव्ह घेत होतो त्याने एका वाक्याने पॉझिटिव्ह करून घेतलं. तर माणसांना असंच आयुष्यामध्ये पण आपण राहिलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट ही होती ते कसं निगेटिव्ह घेऊन नाही चालत, काही काही पॉझिटिव्ह पण घ्यायला पाहिजे. असा व्ह्यू आहे मस्त असा, सगळे इकडून येतात गाड्या घेऊन डबल. तर त्यांचा आम्ही व्हिडिओ काढण्याचा प्लॅन चालू आहे. पण काय होतंय माहित आहे का, तो गाड्या घेऊन येत आहे आणि व्हिडिओ काढणाऱ्या बाजूलाच राहतोय. आणि हा पहिला स्पॉट आहे. इथून पुढे आणखी स्पॉट आहेत. तरी ह्यांचं आता इथंच चालू झाले. बघा ह्याच्या चेहऱ्यावर जाऊ नका, दिसाय बोळा आहे पण नखरे सोळा आहे त्याचे. चलो कमोन. हर 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 हर. कंटिन्यू पडणाऱ्या पावसामुळे डोंगरावरील सगळे धबधबे प्रवाहित झालेले आहेत. बघू शकता इतकं विहंगमय दृश्य आहे हे. खूप हे असं कॅमेऱ्यामध्ये माझे एवढं परफेक्टली कैद होत नाही, पण ॲक्च्युअलमध्ये खूपच भारी सीन आहे हा. मित्रांनो, खेडवरून आपण शिरगावमध्ये आलेलो आहे. आणि शिरगावमध्ये जाताना दोन रस्ते आहेत. एक आहे घाटमाथ्यातून जाणारा आणि एक इकडून पण आहे. तो दोन्ही पण रस्ते जातात भीमाशंकरला. तर आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की ऑलवेज राईट, म्हणजे उजव्या हाताच्या बाजूने आपण निघूया पुढच्या प्रवासासाठी. तर आणि सगळ्यांनी थोडं नाश्ता पाणी केला आणि निघालो. कधी चुकलेले दोन हे काहीतरी सुनवतं यार. किती वाटे लागलेला बागेश भाई, माझ्या ब्लॉग मध्ये व्ह्यू वाढतील, तुझी फेमस होतील तू. मनसर किंवा खेडवरून भीमाशंकरच्या रस्त्याला लागल्यावर आजूबाजूचे सगळे डोंगर हिरवेगार झालेले दिसतात. जणू काय निसर्गाने ह्यांना हिरवी चाल पांघरली असं व्हायला लागल्या मला. आणि भीमाशंकरचा घाट रस्ता नागमोडी वळणात आहे. पावसाच्या सततच्या चालू असलेल्या पावसामध्ये ओल्याचिंब रस्त्यावरून आजूबाजूच्या दऱ्या पाहत गाडी चालवायला लयच भारी वाटते बरं का मला तर. आणि घाटातून जाताना रस्त्याच्या कडेला डोंगरावरून लहान मोठं धबधबं जाणून काय माझं स्वागतच करतायत असं वाटतंय मला. आणि तिथून रस्त्यावरून पाणी जात आहे, तिथून गाडी चालवायचा अनुभव माझ्यासाठी एकदम थरारक आहे. तर गाडी चालवताना आपण व्यवस्थित गाडी चालवतोय असं हे नाही. ते बघा धबधबे किती सुंदर आणि मस्त असं वातावरण झालेलं आहे. आणि मस्त आणि सुंदर अशा नजाऱ्यांचे आनंद घेत आम्ही भीमाशंकरकडे चाललेलो आहे. आणि हा धबधबा एक असं बघता क्षणी इथं थांबून फोटो काढायचे वाटले, कारण इथं केळीची झाडे पण आलेली आहेत आणि वरतून कोसळणारे पाणी हे दृश्य एकदम खूप असं मनाला सुखद हे देणार आहे. तर आणि आमच्यातला एक जण आतमध्ये गेलाय, तर बघू आतमध्ये जाऊन तो काय करतोय. गांधी कुठं आहे तू. हे बघा हे पूर्ण धबधबे प्रवाहित झालेले आहेत. आणि हा बघा आमचा गांधी. तर हे धबधबे तुम्ही बघू शकताय, खूप असा छान व्ह्यू आहे.
हा धबधब्याचा आनंद घेऊन तर आम्ही चाललोय पुढील धबधब्याकडे. भीमाशंकरला आल्यानंतर असे म्हणजे खूप सारे तुम्हाला धबधबे पाहायला भेटतील, पण पाणी सतत वाहत असल्यामुळे दगडांवरती शेवाळ जमा झालेले आहे. तर तुम्हाला प्रॉपर माहिती असेल तर किंवा उतरण्याची प्रॉपर ट्रेकिंगची अशी टेक्निक माहिती असेल तर तुम्ही येऊ शकता. आपण आहे भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये आणि तसा मी पश्चिम महाराष्ट्रातला आहे, पण हिरवळ बघितली की माझं मन एवढं हर्षित होतं आणि उल्हासित होतं की मी तुम्हाला आता माझ्या बोलण्याच्या ॲसेंटमध्ये दिसून येईल ते की बाई आमच्या इकडं कसं बऱ्यापैकी दुष्काळी भाग आहे, पण असं खूप असं हिरवंगार आणि पाणी बघितलं ना खूप मनाला बरं वाटतं. घाट चढता आम्ही एका पॉईंटवरती आलो आणि तिथं खूप असं सुंदर अशी एकदम शब्दात न व्यक्त करता येणारी अशी दृश्य आहेत. खूप छान. अरे आमची सगळी मित्रमंडळी सगळे फोटो काढण्यामध्ये व्यस्त झालेले आहेत. पाऊस दिवसभर चालू आहे आणि आत्ता पाऊस उघडलाय जरा. आणि हे बघा ही यार काय करताय तुम्ही? कॅमेरा पाणी में हा बघा हा पण ब्लॉगरच आहे, तो ब्लॉग करतोय. हा डेंजर ब्लॉगर आहे. हा धबधबा दिसला का धबधब्यामध्ये शिरतो पूर्ण. आता आपण बघतोय गांधी नीचे अच्छे से जा, मतलब पहले फिसल जाएगा नीचे से, नीचे मत जाओ. हाँ ये देखो तुम्हाला वाटेल मी हिंदीमध्ये का बोलतोय, पण हा ओडिसाचा आहे, त्याला मराठी येत नाही. आता मी याला शिकवतोय थोडं. गौतम भूक लागली तुला? भूक लगाय ना, खाना खाएंगे. हा आता थोडी मराठी शिकतोय तो. मराठी मजा. हा सीन बघून मला किंग खानची आठवण झाली. ऐसी बड़ी बड़ी देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है, पण हे खरंच छोटी गोष्ट नाहीये. खूप असं म्हणजे एकदम छान असं दृश्य आहे इथं. तुम्ही अवश्य या एक वेळ, पण पावसात येऊ नका. पावसात जर तुमची भिजण्याची इच्छा असेल, तीव्र इच्छा असेल तरी येऊ शकता तुम्ही. त्यांना माझी किंमत नाही, मी ब्लॉगर आहे, मी काही दिवसानं फेमस होऊ शकतो असं मला वाटते. पण हे मला सगळं फोटो काढायला होतात. मी ब्लॉग करू का फोटो काढू? हे बघा हे हळूहळू आणखी खाली यायला लागलेले आहेत. आणखी 22 किलोमीटरवर आमची गाडी अडकलेली आणि चाललोय आम्ही. हे बघ हे गौतम. भीमाशंकर अभयारण्य म्हणजे दुसरा स्वर्गच आहे. एकदम असं घनदाट धुकं पडलेलं आहे आणि आत्ता आम्हाला समोरचं गाव दिसत होते. चेक आता काहीच दिसत नाही पुढचं. आणि सगळे ह्या दृश्याच्या प्रेमात पडतायत. हळूहळू धुकं खूपच वाढलेलं आहे आणि आमचं शूटर कसं काय आले नाहीत आणखी. समोर तर बघतोय आमची माणसं आली नाही. आत्ता 2 मिनिटापूर्वी खालचं काहीच दिसत नव्हतं, म्हणजे ढग जणू काही इथं आमच्या जवळच आहेत असं झालं होतं. आणि आता बघा लांब असं दिसतंय याच्यामध्ये. शेकरू इधर रहता है. इधर है अरे इधर आसपास रहेगा. अरे हम इधर आ गए ना. अरे तर बघू शकता मित्रांनो रस्त्याची अवस्था आणि कंटिन्यू पडणाऱ्या पावसामुळं रस्तं थोडं निसरट झालेलं आहे. त्यामुळं गाडीचं स्पीड तो आपण कमी ठेवलं पाहिजे घाटातून चाललं असलं तर. आणि धोकं एवढं दाट आहे त्याच्यामुळं आपण आपल्या गाडीची हेडलाईट कंटिन्यू चालू ठेवली पाहिजे, जेणेकरून समोरचे जे माणसं येतात त्यांना आपल्या गाडीची म्हणजे दिसली पाहिजे गाडी उगाच. आणि जिथं अशी नागमोडी वळण आहे तिथं समोरचं दिसत नाही तर अशा ठिकाणी आपण हॉर्न दिला पाहिजे. आता हे फक्त हे आपण कसं बाहेर फिरायला गेल्यानंतर म्हणजे कसं माहीत आहे का, आपण फिरायला जातो म्हणजे आपली सहल एक अविस्मरणीय क्षण बनवण्यासाठी, त्याच्यामध्ये कोणताही अपघात होऊ नये अशीच आपली इच्छा किंवा अपेक्षा असते. तर त्या हिशोबाने आपण गाडी चालवली पाहिजे. एकदम आपल्याला सर्व भान ठेवून सगळं म्हणजे आपल्या गाडीचे व्यवस्थित हे समजून गाडी चालवली पाहिजे. तर मित्रांनो फायनली आम्ही भीमाशंकर मंदिराच्या
प्रवेशद्वारापाशी पोहोचलेलो आहे. धुकं बघा ना, हे धुकं एवढं भारी म्हणजे वरती आल्यावर समजलं की मंदिराचं टायमिंग 11 वाजेपर्यंतच आहे. तर आता आम्हाला इथूनच हर हर महादेव म्हणून माघारी फिरावं लागणार आहे. आणि हे बघताय खूप असं धुकं पडलेलं आहे इथं. जर तुम्ही भीमाशंकरला येण्याचा प्लॅन करत असाल तर मंदिराचं टायमिंग आहे सकाळी 5 ते दुपारी 11पर्यंत. दुपारी म्हणता येणार नाही, सकाळीच 11पर्यंत. आणि अनफॉर्च्युनेटली आम्हाला उशीर झाला. तुम्ही तर बघितलं गाडीचा प्रॉब्लेम किंवा हे, आणि धुक्यामुळं खूप गाडी फास्ट चालवून पण जमत नाही. तर आम्हाला उशीर झालेला आहे आणि त्यामुळं आम्ही आता इथूनच महादेव म्हणून आम्ही परतीचा प्रवास सुरू करतोय. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला अवश्य कमेंट करून सांगा. आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असे अनेक नवनवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी बनवत राहीन. आपलाच रोहित. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.